गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची तारीख आहे 7 जुलै आणि सोमवारचा दिवस आहे. आठवड्याला सुरुवात झाली आहे. सो अभी थोडा काम धंदा चालू करना पडेगा. त्या हिशोबाने उठले लवकर, आंघोळ वगैरे झाली. ऑफिसला जाईल आज लवकर. तसा तर मी नॉर्मली 12:30-1ला जातो, म्हणजे जेवण करूनच जातो. बट आजपासून असं ठरवलं, काल रात्री आमचं असं डिस्कशन चालू होतं की लवकर जाऊ शकतो, परत जेवायला येऊ शकतो आणि परत जाऊ शकतो. कारण ऑफिस आपलं जवळच आहे, 3 किलोमीटर. खूप काही लांब नाही आहे. यायला 5-7 मिनटं, जायला 5-7 मिनटं, तेवढा एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो. सो असं ठरवलंय. डबा वगैरे घेऊन जाण्यात म्हटलं प्रोसेसमध्ये सकाळी उठा, बनवा, एवढी कशाला झंझट करायची. तर 3 किलोमीटरलाच आहे. सो आता लॅपटॉपवरती थोडंसं काम राहिलंय. थोडंसं आजपासून एक नवीन सिरीज करतोय माझ्यात, त्यावाल्या इंस्टाग्राम अकाउंटला, ज्याची लिंक इथं देतोय, ज्याच्यामध्ये डेलीचे फॉरकास्ट वगैरे सगळं टाकणार आहे मी, की गोल्ड वगैरे या गोष्टींमध्ये जे मार्केट रिलेटेड आहे त्यांना ते कळेल. ज्यांना ज्यांना मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे, त्या अकाउंटला तुम्ही फॉलो करू शकता, ज्याची नाव इथं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. ठीक है, आज का प्रमोशन हो गया इस ब्लॉग का. अभी डेली ब्लॉग को शुरुआत करते हैं. अर्चू बोलते जमेल. हाँ बोल. अरे म्हणलं जमेल, टिफिन द्यायला पण जमेल, पण त्याच्यासाठी लवकर उठावं लागेल. तुझं काय होतं, तू रात्री 12-1 पर्यंत. सुन ना, साईड में आजा. चाट ठेवायची तयारी झाली, बट त्यात अजून पावडर साखर काहीच नाही टाकले. तुझ्यासाठी रिकामी. पहिले भाई सुबह सुबह चाय, उसके बाद बडबड. हाँ, ते ना म्हणजे बडबड सांग, करायची तुला कॅपॅसिटी तुला ना, गरम खायचंय, थंड नाही खायचंय, ते सांग. ना बडबड करायची कॅपॅसिटी येते, ना ऐकायची कॅपॅसिटी येते. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेव, पहिले चाय, फिर तेरी 10 बातें सुन लूंगा मैं. आमचा आता हा पॅटर्नच झालाय की मोस्ट ऑफ मी इथं या टेबलवरती असतो आणि अर्चू तिथं असते. बऱ्याचशा फ्रेममध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण काय काम करता सगळ्या गोष्टी करायला लागत आहेत. आणि खरंच बऱ्या प्रमाणात काम सुरू आहे. असं नाही आहे की वाटत असेल की काही काम चालू आहे, नाही आहे. बॅकग्राऊंडला खूप सारे कामं असतात जी करायला लागतात, जी आम्ही कॅमेराला प्रत्येक गोष्ट शो नाही करू शकत. आणि फक्त आपलं कसं आहे की क्लासेस वगैरे नाही आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती काम चालू आहे आणि काम करत आलो आहे खूप वर्षांपासून. तेच कंटिन्यू वगैरे, म्हणजे जॉब नाही, जॉब तर मी सोडला. आता जॉब तर करायचंच नाही आयुष्यामध्ये. बिझनेस ही करने वाले आहे. ये बिझनेस ही स्टार्ट कर दिया. वैसे बिझनेस ही करने वाले मतलब बिझनेसच स्टार्ट केलाय आणि तोच करणार आहे आता. सो ते कामं खूप असतात, आपल्याला दिसत नाही. काय बोलतेस? लवकर येऊ की लेट येऊ? किती लेट? तुला तर तेच पाहिजे. भाई सीन क्या हो गया है की चावी गाडीची आणि घराची सापडतच नव्हती. काल मी संध्याकाळी ते जे हँगरचं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, सॉरी हँगर बोलतोय, पडद्यांच्या रॉडचं, त्याचं ते गट्टू घ्यायला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मी चावी घरामध्ये मी ओपन केला दरवाजा, एवढं मला आठवत आहे. एक तर मी चावी काढली की नाही दरवाजाची ते माहीत नाही, कारण घरात चावी सापडत नाहीये. हा दुसरा सेट काढायला लागला मला चावीचा. आता त्याच्यामध्ये गाडीचीही चावी आहे आणि घराचीही चावी आहे. आता जर ते बाहेरच्या बाहेर कोणी काढून घेतला असेल तर तो एक वेगळी गोष्ट आहे, पण वाटत नाहीये, कुठं ना कुठं तरी असेल. 5:50 झाले, एक 10 मिनिटांनी आता घरी जाईल. बट आजचं जे काम केलं ते म्हणजे विकेंड बॅचचा जो टायमिंग मी डिसाईड केला होता की सकाळी 8 ते 9:30 केला होता, तो मी आता संध्याकाळी केला 8 ते 9:30 इव्हिनिंगचाच केला. कारण मोस्ट ऑफ जे विकेंड बॅचसाठी येत होते त्यांना इव्हिनिंगचाच टाइम प्रेफर करायचं होतं, म्हणजे त्यांना इव्हिनिंग टाईमलाच जमत होतं. म्हटलं चला, ज्या मॅक्झिमम लोक इव्हिनिंग टाईमच्या, तर इव्हिनिंग टाईमलाच तो टाईम असा फिक्स केला. सो विकेंड बॅचचं शेड्यूल झालं आहे आणि SIP वरती काम करतोय. SIP जसं मी म्हटलं, माझा कोड आलाय आणि तुम्ही माझ्या अंडर SIP तुम्ही नवीन ओपन करू शकतात, किंवा तुम्हाला नवीन कन्सल्टेशन हवं SIP रिलेटेड वगैरे, म्युच्युअल फंड बद्दल वगैरे, ते तुम्ही करू शकतात. आणि तुमच्या जर ऑनगोईंग SIPs आहे, कुठं तुम्ही करताय तिथं तुम्हाला एवढं प्रॉपर गायडन्स, कारण याच्यामध्ये शेवटी काय आहे, पैशाचं आहे गोष्ट. त्याच्यामुळे आपण फक्त SIP जाते म्हणून निवांत होऊन जायचं असं नाही आहे. त्याच्या पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या आपल्याला बघत राहायचं आहे. कारण आपले जे रिटर्न्स आहे आपल्याला नेहमी हे कसे वाढवता येईल याच्याकडे लक्ष करायचं आहे, जे की आपण दुर्लक्ष करतो. सो तुम्ही ऑनगोईंग SIP ज्यांच्या चालू आहेत कुठं ना कुठं, ते पण कन्सल्ट करू शकतात. तुम्हाला जर आवडलं, आम्ही जे सांगतोय, जे शेअर करतोय आणि आमच्यावरती तुमचा ट्रस्ट असेल, तर तुम्ही ते आमच्या अंडर पण तुमचा पोर्टफोलिओ ट्रान्सफर करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही, कुठलेही चार्जेस लागत नाही. आणि कुठलेही तुमच्या जे तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्याच्यातून आम्हाला वगैरे मिळतात, तसंही काही नाही, कम्प्लिटली फ्री आहे. सो तुम्ही तसं येऊ शकतात. तर आजचं हे माझं झालंय आजचं काम. आता बॅकपॅक करेल आणि निघेल. काल खूप काही जास्त ब्लॉग केला नाही, म्हणजे रात्री आम्ही जेव्हा खाली थोडं चालायला गेलो ना, त्याच्यानंतर खाली मित्र वगैरे भेटले सोसायटीमध्ये नवीन. त्याच्यानंतर त्यांच्याशी गप्पा करत करत 1-1.5 तासने गेला. अर्चूने पण खाली कोणासोबत तरी गप्पा केल्या, सगळं म्हणजे असं त्याच्यामध्ये टाइम निघून गेला. म्हणून काही
दुसरं काय असं डोक्यात आलंच नाही. सो कंटिन्यू डायरेक्ट दुसरा दिवस आहे, सेम रुटीन आहे, त्याच्यामुळे काही वेगळं तुम्हाला सध्या बघायला मिळणार नाहीये. माझ्या रुटीनमध्ये ऑफिस रुटीन ॲड झाली आहे मागच्या 5 वर्षामध्ये. तुम्ही 3 वर्षापासून तुम्ही ब्लॉग बघताय, त्याच्यामध्ये ऑफिस रुटीन तुम्हाला फर्स्ट टाइम बघायला मिळत असेल, कारण आधीचं जे होतं ते वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि आताचं जे आहे ते स्वतःचं आहे, त्याच्यामुळे ऑफिसला जावं लागतं आणि ऑफिसला गेल्यावरच खरं काम होतं असं मी फील करतोय आणि ते होतं पण आहे. त्याच्यामुळे नाही इच्छा असली तरी ऑफिसला जायचं. सकाळी सकाळी थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवून झाले, ते अपलोड पण केले, कारण आपण डेली लेवल्स वगैरे सगळे माझे काम असतात ते करून झाले. थोडे ट्रेड 2-3 ट्रेड पण घेऊन झालेले आहेत, चांगले प्रॉफिटमध्ये पण आले. अशा प्रकारात आजचा दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली आहे. आज पण आमच्या घरामध्ये बनत आहेत पालक पराठे. म्हणजे तुम्ही बोलू शकतात की आम्हाला झालाय पालक पराठ्याचा बसम्या. तिकडे एक गेलाय तव्यावरती, इकडे अजून 5 आहे, हातामध्ये 1 आहे. असे टोटल 7-8 पालक पराठे आम्हाला दिवसभरामध्ये खायचे आहे. किती आठवड्यातला 3rd टाइम आहे की सेकंड? सेकंडच आहे, 2दाच होतं. एक जुडी एवढी मोठी असते आपल्या दोघांना, ती संपत नाही एका वेळेस. म्हणजे एका वेळेस केली तर 15-20 पराठे होतील. तेवढे कोण खाणार आहे? खाणार आहे तू? नाही. मग त्याच्यामुळे 2दा डिवाइड करते आणि 2-3 दिवसाच्या गॅपने परत होतात. इकडे अर्चूसाठी तिने संत्री कापून ठेवलंय, म्हणजे मी कापलेलं आहे, ती खायचं काम करते आणि सोबत पराठ्यांचा पण असं मल्टीटास्किंग चल रहा है भाई. वो मुझे खिलाने के लिए बना रही है और मैं उसको खिला रहा हूँ. याच्यामध्ये बटर काढायचं आहे, कारण पराठ्यावरती बटर टाकलं ना तर खूप छान लागतो. तसं तर अर्ची तूप टाकते त्याच्यावरती, बट बटरची मजाच वेगळी आहे. सो हे करा, अमूल सुकीनं नाव दिसलं, हा प्रमोशन नाहीये. आता हा पहिला पराठा आहे जो इथं ठेवलाय, तो थोडा ऍडजस्ट कर लेता हो, की देता येईल थोडं सुरीमध्ये थोडंसं कट करून. बटर नाईफ तर नाही आपल्याकडे. आणि अशा प्रकारात थोडा गोल्डचा अनालिसिस चालू आहे. मी गोल्डमध्ये डेली ट्रेडिंग करत असतो. छोटा एक लॉटमध्ये काम करायचं असतं आपल्याला, खूप काही मेजर काम नाही आहे. आणि इकडे डेली जे अनालिसिस केले त्याच्या लेवल्स वगैरे सोशल मीडियाला पोस्ट पण केलेले आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन तिथं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता आपल्या नवीन अकाउंटला. तुम्हाला फॉरेक्स मार्केटबद्दल सगळ्या तिथे रील्स मिळतील.